भाजप नेत्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी जरांगे पाटलांनी इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत। दरम्यान या पार्श्वभूमीवर संगीता ठोंबरे, राजेंद्र मस्के यांनी जरांगेंची भेट घेतली। दरम्यान 700 इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले असून योग्य उमेदवारांना संधी देणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। भारतीय जनता पार्टीचेच सध्या आम्ही पदाधिकारी आहोत या ठिकाणी, त्यामुळे आज आम्ही पक्षासोबतच कार्यरत आहोत। पण येणाऱ्या काळांमध्ये दादाची जी भूमिका राहणार आहे त्याच्याची सुद्धा एक पाऊल पुढे जाऊन आम्ही त्यांच्यासोबतही राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही नक्कीच लवकर निर्णय घेऊ। दादांचा जसा निरोप येईल त्या पद्धतीने। पण आता दादांनी सांगितले की तुम्ही योग्य वेळेला आम्ही निर्णय कळवू आणि त्या अनुषंगाने तशा दृष्टीनेच आम्ही प्रयत्नशील राहू। राजकीय विषयी तर काही नाही, कारण की बीड विधानसभेमध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी इच्छुक आहे। आमचे नेते आदरणीय पंकजाताई मुंडे ह्या त्या जागेसाठी या ठिकाणी लावून धरतायत कोर कमिटीमध्ये वगैरे। त्याच्यामुळे ते निवडणुकीचा विषय आम्ही राजकीय विषय तो नाही, इथं त्यांच्याकडे आम्ही ती इच्छा व्यक्त केली आणि त्या कोर कमिटीमध्ये ती जागा लावून धरण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतायत। आतापर्यंत किती जणांचे डाटे तुमच्याकडे आलेले आहे आणि अंदाज सांगा, आतापर्यंत जो आलेला आहे डाटा किती जणांचा आलेला आहे? 5-7 असेल ना, 5-6 असतील। आलं गठ्ठा झाला देऊ सगळ्या जाती धर्माचे, SC ST सगळे, OBC मराठा मुस्लिम सगळेच आहेत। आता आपणच आव्हान केलं ना, ज्यांना यायचं त्यांनी इच्छुकांनी घेऊन या म्हणल्याच्या नंतर ते यायला लागले।